तलाठी पदसंख्येत आणखी वाढ. 1696 पदांची मोठी अपडेट. तलाठी भरतीची पदसंख्या आता 1539 वरून थेट 1696 झाली आहे का? उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. पण मागणी पत्र आयोगाकडे पोहोचलं आणि पदे जाहिरातीत समाविष्ट झाली यात मोठा फरक आहे. त्यामुळे पूर्ण अपडेट नीट समजून घ्या. मित्रांनो, महसूल विभागाकडून ग्राम महसूल अधिकारी म्हणजेच तलाठी पदांच्या आणखी 157 जागांचे मागणी पत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे सादर करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. याआधी MPSC गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026च्या सुधारित जाहिरातीमध्ये 1539 ग्राम महसूल अधिकारी तलाठी पदांचा समावेश करण्यात आला होता. आता नवीन 157 पदांची मागणी त्यामध्ये जोडून पाहिली तर 1539 अधिक 157 म्हणजे एकूण 1696 तलाठी पदे होतात. ही बातमी ऐकून अनेक उमेदवारांना वाटेल, म्हणजे आता 1696 पदांसाठीच परीक्षा होणार का? पण इथेच महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. या 157 पदांचं मागणी पत्र आयोगाकडे सादर झालंय. मात्र ही अतिरिक्त पदे सध्याच्या भरती जाहिरातीमध्ये अधिकृतपणे समाविष्ट झाल्याचं अंतिम MPSC शुद्धीपत्रक या कागदपत्रात दाखवण्यात आलेलं नाही. म्हणून सध्या अधिकृत जाहिरातीत समाविष्ट तलाठी पदसंख्या 1539 आहे. अतिरिक्त 157 पदांचा समावेश आयोगाने स्वीकारल्यानंतर नवीन शुद्धीपत्रक किंवा अधिकृत सूचना प्रसिद्ध होऊ शकते. MPSCच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहिरात क्रमांक 017/2026 अंतर्गत गट क संयुक्त पूर्व परीक्षेची जाहिरात उपलब्ध आहे. उमेदवारांनो, जागा वाढण्याची शक्यता ही नक्कीच सकारात्मक गोष्ट आहे. पण पदं वाढणार का याची वाट पाहत अभ्यास थांबवू नका. कारण जागा 1539 असोत किंवा 1696, तुमची जागा पक्की करण्यासाठी आजपासूनची तयारीच कामाला येणार आहे. MPSC कडून 157 अतिरिक्त तलाठी पदांच्या समावेशाबाबत अधिकृत शुद्धीपत्रक आल्यानंतरच अंतिम पदसंख्या स्पष्ट होईल. तोपर्यंत अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अधिकृत अपडेटची वाट पहा. अशाच तलाठी आणि MPSC अपडेट्स सर्वांत आधी मिळवण्यासाठी राविस करिअर अड्डाला सबस्क्राईब करा आणि तलाठीची तयारी करणाऱ्या प्रत्येक मित्रापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा.